नमस्कार. आपण ऐकत आहात काही असं काही तसं. निसर्ग सुंदर आणि कलात्मक सांस्कृतिक वैभवाने समृद्ध असलेल्या वाई गावाविषयीचा वाई स्मरणरंजन हा लेख आपण मागच्या आठवड्यात ऐकला. लेखक होते सुहास बहुलकर आणि तो लेख प्रकाशित झाला होता वाई कला आणि संस्कृती या आस्था पर्यावरण मैत्री संस्था वाई यांनी प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात. मागच्या भागात आपण सुप्रसिद्ध चित्रकार सुहास बहुलकर यांच्याविषयीची माहिती देखील ऐकली. हा भाग ऐकायला सुरुवात करण्यापूर्वी माझी नम्र विनंती आहे की पहिला भाग ऐकला नसेल तर तो आधी ऐकावा, म्हणजे मग ह्या भागात लेखक का व काय सांगू पाहतो आहे त्याचं महत्त्व मनावर ठसेल. आज आपण ऐकणार आहोत तो त्याच लेखाचा पुढचा भाग. पण ह्यावेळी मी पुढचा भाग वाचणार आहे असं जेव्हा सुहासजी बहुलकरांना सांगितलं तेव्हा ते म्हणाले की दीपावली 2024च्या नवभारत दृश्यकला विशेषांकाचे ते अतिथी संपादक होते. त्या अंकात हा लेख संपादित स्वरूपात पुनर्प्रकाशित झाला आहे, तर तो वाचला तर जास्त चांगलं होईल. आता तो लेख माझ्यापर्यंत येणार कसा? तर त्या कामात सहाय्य झालं ते आस्थाचे भालचंद्रजी मोने आणि प्राज्ञपाठशाळा संचालित नवभारत मासिकाचा व्यवस्थापकीय पत्रव्यवहार सांभाळणाऱ्या नीताताई गायकवाड यांचं. त्यांनी तत्परतेने तो लेख माझ्यापर्यंत पोचवला, याबद्दल त्या दोघांचेही मनपूर्वक आभार आणि अर्थातच सुहासजी बहुलकर यांना देखील हार्दिक धन्यवाद. ऐकूया तर वाई स्मरणरंजन ह्या लेखाचा उर्वरित भाग. असाच एकदा मेणवलीला नाना फडणवीसांच्या वाड्यात सकाळपासून रंगवीत होतो. संध्याकाळ झाली, अंधारून आलं आणि कागदावरचे रंग दिसेनासे झाले. त्यामुळे वाईकडे परतण्याचा निर्णय घ्यावा लागला. वाड्यातून बाहेर पडून मुख्य रस्त्यावर आलो आणि वाईच्या दिशेने चालू लागलो. दोन्हीकडे पसरलेली शेतं, त्यातच आपलं अस्तित्व दाखवणारे झाडांचे विविध आकार, त्यामागे दिसणाऱ्या डोंगरांचे फिकट अस्तित्व आणि त्या पलीकडचं काळसर निळं आकाश गूढ वातावरणाला गहिरेपण आणत होतं. कातरवेळी अंधारून आल्यानंतरची उदासी मनालाच नव्हे तर निसर्गालाही व्यापून उरली होती. रातकिड्यांचे आवाज त्यात भर घालत होते आणि पायाखालची वाट त्या अंधुक प्रकाशात शोधत मी वाईकडे निघालो होतो. रस्त्याने किंचित वळण घेतलं आणि माझी नजर समोर खेचली गेली. नजरेसमोरच एक उंच झाड त्याच्या सर्वांगावर चमचमणारं लेणं घेऊन उभं ठाकलं होतं. आजूबाजूची सर्व झाडं आकाशाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या गडदपणामुळे जाणवत होती. पण ह्या झाडाचंच भाग्य उजळलं होतं. जणू काही आकाशातल्या चमचमणाऱ्या असंख्य चांदण्या आपलं अंतराळातलं स्थान सोडून ह्या झाडाला येऊन बिलगल्या होत्या. हे अद्भुत दृश्य पाहून मी प्रथम भांबावलोच, किंचित घाबरलो देखील. पण मग लक्षात आलं की आज सर्व काजव्यांनी ह्या झाडावर प्रेम करायचा निश्चयच केलाय. हे असं का, हा प्रश्न मनात येत असूनही मी नजरेआड फेकून दिला आणि त्या झाडासोबतच त्या दिव्य अनुभवाचा साक्षी झालो. मी धन्यता अनुभवत राहिलो. रात्र वाढत होती आणि वाई दूर होती ही जाणीव होताच हळूहळू तिथून निघून रस्ता कापू लागलो. ते झाड मात्र डोळ्यांपुढून हलत नव्हतं. असाच काही वेळ गेला आणि अचानक माझी नजर उजवीकडे खेचली गेली. बघतो तो काय, पीक उभं असलेल्या शेताचा एक तुकडाच अक्षरशः माझ्यासमोर अगदी दूरपर्यंत चमचमत होता. जणू काही त्या परिसरातल्या सर्व काजव्यांनी ते एकटं झाड आणि एका शेताच्या तुकड्यालाच आज त्यांच्या स्पर्शाने अस्तित्वाने दिव्यत्व देण्याचा निर्णय घेतला होता. पुन्हा मनात प्रश्न उभा राहू लागला, असं का?
पण तो मनाला व्यापण्याआधीच मी त्याला दूर लोटलं आणि माझ्या समोरच्या त्या दिव्य अनुभवाला सामोरा गेलो. ती संध्याकाळच विलक्षण होती आणि मी ती अनुभवत होतो. मी त्या दिव्य अनुभवाचा साक्षी होतो. मुंबईसारख्या शहरात जगणाऱ्या माझ्यासारख्या कलावंतासाठी निसर्गाच्या उत्कटतेचा हा अनुभव विलक्षण होता. अद्यापही मी त्याला चित्ररूप देऊ शकलो नाही. माझी ही मर्यादा आणि करंटेपणा मला अस्वस्थ करतो. पण असं आणि इतकं विलक्षण अनुभवूनही मला त्याला दृश्य रूप देता आलं नाही, हे मात्र सत्य आहे. अशाच काहीशा अनपेक्षितपणे माझ्या समोर आलेल्या वाईतल्या वाडे आणि मंदिरांमधल्या चित्रशिल्पांच्या खजिन्यांनी मला अक्षरशः समृद्ध केलं. गंगापुरीतील घाटावरून उजव्या बाजूला एक गल्ली जाते. ह्याच गल्लीत सुरुवातीला भानुवाडा आहे. वाड्याची बरीच पडझड झालीये आणि दरवाजाची चौकट देखील तेव्हा कशी तरी उभी होती. एका दरवाजाचा तर पत्ताच नव्हता आणि दुसराही मोडकळीला आला होता. कसा कुणास ठाऊक, मी त्या मोडक्या भव्य चौकटीतून आत प्रवेश केला आणि पायवाट पुढे जाऊन उजवीकडे वळत होती म्हणून मी देखील वळलो. समोर पाहतो तो काय, त्या अद्भुत दृश्याने मला अक्षरशः खिळवून ठेवलं. ते दृश्य म्हणजे एक दुमजली भिंत होती. तळमजल्यावर गजांची खिडकी आणि बाजूला दरवाजा होता. पहिल्या मजल्यावर मात्र महिरपदार खिडक्या आणि त्याच्यावर गेरुनी पांढऱ्या रंगाने केलेल्या अप्रतिम नक्षीचे विविध आकार त्या वास्तूला खुलवीत होते. पण यासोबतच त्या अप्रतिम सौंदर्यावर काळाची निष्ठुर पावलं उमटली होती आणि नियतीच्या पाऊलखुणा त्या भरभक्कम वास्तूचेही क्षणभंगुरत्व मनावर ठसवीत होत्या. त्या खिडक्यांच्या दांडीवरून खाली लोंबणारी साडी त्या सुंदर पण भग्न वास्तूत असणारे मानवी अस्तित्व व्यक्त करीत होती. काळाच्या तडाख्यात सापडलेली ती जरा जर्जर भिंत आणि त्यावरचे ते नक्षीचे विभ्रम सर्वच विलक्षण आनंददायक, तरीही हृदयात कुठेतरी कळ उमटवणारं. नकळत मी बसकण मारत झोळीतून रंग ब्रश काढून चित्र कधी रंगवू लागलो ते माझं मलाच कळलं नाही. वाईत मी अशा अनेक ठिकाणी चित्र रंगवली. कधी नदीकाठी तर कधी देवळात, कधी वाड्यातल्या दिवाणखान्यात तर कधी देवघरात. बऱ्याच वेळा या वास्तूंसोबतच वास्तूंमधली भित्तिचित्रही माझा चित्रविषय बनू लागली. अशी असंख्य भित्तिचित्र हे वाईचं खास वैशिष्ट्यच म्हणावं लागेल. ही पेशवेकालीन भित्तिचित्र 18व्या आणि 19व्या शतकात निर्माण झाली आहेत. विशेष म्हणजे या भित्तिचित्रांच्या शैलीवर दक्षिणेकडल्या चित्रशैलीसोबतच उत्तरेकडील आणि विशेषतः राजस्थानातील चित्रशैलीचा प्रभाव प्रामुख्याने आढळून येतो. ही भित्तिचित्र वाड्यामधून तसंच देवळातही आढळतात. वास्तूच्या बाहेरच्या बाजूला असणारी चित्र रंगीत असून गेरूच्या रंगावर पांढऱ्या रंगाने आकृत्या भरून काळ्या रंगाच्या लयदार रेषांनी रंगवली जात. अशा चित्रात गुलदस्ते, शिकारीची दृश्य, पक्षी, प्राणी आणि भौमितिक आकृतीबंधही आढळतात. वास्तूंच्या आतली चित्र रंगीत असून यात देवदेवता, धार्मिक आणि पौराणिक विषयावरली चित्र, रामकृष्ण, शिव अशा देवतांची चित्र, दशावतार आणि क्वचित कधी शृंगारिक चित्र ही रंगवलेली आहेत. सरदार आनंदराव रास्ते यांच्या मोतीबाग या वैशिष्ट्यपूर्ण दुमजली वास्तूत वरच्या मजल्याच्या भिंतीच नव्हे तर तुळयाही अप्रतिम चित्रांनी नखशिखांत सजल्या आहेत. या चित्रांच्या विषयातील वैविध्य, संख्या व दर्जाही पाहणाऱ्याला अवाक करतो. वाईतला देववाडा, पटवर्धनवाडा, गंगापुरीतील रास्तेवाडा, कोठावळेवाडा, मेणवलीकर जोशीवाडा, मेणवलीतील फडणवीसवाडा अशा अनेक वास्तू विविध विषयांवरच्या भित्तिचित्रांनी सजल्या होत्या. ह्याशिवाय अनेक मंदिरातील भिंतींवरही चित्र होती. कालौघात ती नष्ट झाली आहेत. वास्तविक महाराष्ट्रातल्या भित्तिचित्रकलेच्या या ऐतिहासिक महत्वाच्या ठेव्याची ओळखच आम्हाला पटली नाही, हे दुर्दैवच. परिणामी
महाराष्ट्राला इतर राज्यांसारखी कला परंपरा नाही असे गैरसमज पसरले व त्याला आपण हातभारही लावलाय. त्याच बेफिकीर वृत्तीमुळे आता तरी ह्यातला बराच ठेवा नाश पावला असण्याचीही शक्यता नव्हे, खात्री आहे. माझं सुदैव की मी यातली काही चित्र बघू शकलो, अभ्यासू शकलो. त्यातून मलाही काहीतरी वेगळं सुचत गेलं, निर्माण करता आलं. ह्या निमित्ताने ह्या वास्तूंसोबतच या वास्तूत राहणाऱ्यांशीही माझी मैत्री झाली. असाच स्नेह नाना फडणवीसांचे वंशज मेणवलीच्या अशोकराव फडणवीसांशीही जुळला. श्री अशोक फडणवीस मेणवलीचा वाडा स्वच्छ, सुस्थितीत व नीटनेटका कसा राहील ह्यासाठी सतर्क व प्रयत्नशील असत. परिणामी ते मेणवलीत असोत किंवा नसोत, त्यांच्या वाड्याच्या आवारात वाड्यात मला मुभा होती. ह्याच वाड्यात वरच्या मजल्यावर एक चित्रांची खोली आहे. ह्या खोलीत मी जे अनुभवलं त्या आठवणी आनंदासोबतच अतीव वेदनादायकही आहेत. एकदा अख्खा दिवस त्या खोलीत आनंदात घालवला. हे सर्व करत असतानाच डाव्या बाजूच्या कोपऱ्यात भिंतीला ओल येत असल्याने तिथली चित्र खराब होत असल्याचं माझ्या लक्षात आलं. लगेचच अशोकरावांना मी ते सांगितलं आणि आम्ही दोघांनीही ती चित्र वर जाऊन पाहिली. त्याबाबत उपाययोजना करण्याचंही ठरलं. एव्हाना संध्याकाळ झाली होती आणि मग मी वाईला मुक्कामासाठी परत निघालो. अशोक फडणवीसही त्या चित्रांच्या खोलीला कुलूप लावून माझ्या सोबतच खाली उतरले. एकमेकांचा निरोप घेताना मी त्यांना सांगितलं की आता आपली भेट परवा. दुसऱ्या दिवशी वाईत चांदवडकर मला काथवट्यांच्याकडे घेऊन गेले. नव्याने काही अनुभवलं. दुपारी पटवर्धन वाड्यातली चित्र निवांतपणे पाहिली आणि संध्याकाळी काशी विश्वेश्वर मंदिराकडे निघालो. एवढ्यात आठवलं की जवळच एका घरात गोपी कृष्णाच्या शृंगाराचं एक अप्रतिम चित्र पूर्वी बघितलं होतं. त्या चित्रात स्त्री पुरुष शृंगाराचा अत्यंत उत्कट आविष्कार लयपूर्ण रेषातून निर्माण केला होता. प्रणयोत्सुक गोपींच्या अर्ध अनावृत्त शरीराकृतींनी ते चित्र सजलं होतं. कृष्णाच्या संयत पण आत्मविश्वासाने ओथंबलेल्या आकृतीमुळे निर्माण होणारा विरोधाभास त्या चित्राची रंगत वाढवत होता. पूर्ण चंद्राने शोभिवंत झालेलं आकाश त्या संपूर्ण दृश्यालाच अत्यंत तरल पातळीवर नेत होतं. हे सर्व क्षणार्धात आठवलं आणि पुन्हा एकदा ते अनुभवावं म्हणून मी त्या वाड्यात प्रवेश केला. चौकशी करताच समजलं की पूर्वीच्या मालकाने तो वाडा विकला होता. नवीन मालकाला भेटून विनंती केली आणि चित्र असलेल्या खोलीत पोचून बघतो तो काय, त्या भिंतीवरचं चित्र गायब झालं होतं आणि भिंतीला ऑइल पेंटचा गुलाबी रंग लावून त्या खोलीची डबल बेड ठेवून बेडरूम केली होती. पूर्वी कृष्ण आणि गोपीच्या शृंगाराचं प्रेमभावांनी ओथंबलेलं ते उत्कट चित्र त्या भिंतीवर विराजमान होतं. आता ती बेडरूम झाली होती आणि बेडरूम मधल्या क्रियाकर्माला साजेशा गुलाबी रंगाखाली ते शृंगार चित्र बुजलं होतं. हताशा अनुभवत मी परतलो आणि रात्रभर नीट झोपू शकलो नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ठरल्यानुसार मी मेणवलीला गेलो. अशोक फडणवीस देवघरात पूजा करीत होते. मंत्रोच्चारात दंग असल्यामुळे काहीही न बोलता चित्रांच्या खोलीची चावी त्यांनी माझ्या हातात दिली आणि मी चित्रांच्या खोलीकडे गेलो. खोली उघडली. समोरच अष्टनायिकांसह शृंगार करणाऱ्या कृष्णाचं आणि त्याच्या उजव्या बाजूला सीतेसह मंचकावर विराजमान झालेल्या श्रीरामाचं चित्र होतं. त्या चित्रांवर नजर पडताच मी दचकलो. केवळ 1 दिवसांपूर्वीच ही दोन्ही चित्र मी लक्षपूर्वक पाहिली होती, अभ्यासली होती. त्यावेळी अष्टनायिकांसह शृंगार करणाऱ्या कृष्णा शेजारीच एकपत्नी व्रत पाळणाऱ्या प्रभू रामचंद्रांचं चित्र ह्या चित्रकारांनी का काढलं असावं असा प्रश्नही मला पडला होता. पण आज मात्र समोर नजर टाकताच मला काहीतरी खुपलं, तीक्ष्ण शस्त्राने खुपसल्यासारखं दुखलं. कारण त्या दोन्ही चित्रांवर कोणीतरी टोकदार वस्तूंनी अमिता राव आणि गुंजाळ स्वाती अशी नावं खरडून
वेड्यावाकड्या रेषा ओढून ती चित्र विद्रूप करून ठेवली होती. अत्यंत हादरलेल्या आणि विषण्ण मनस्थितीत मी त्या 5 चौकी वाड्याच्या देवघराकडे धावत सुटलो. देवघरात पूजा करणाऱ्या अशोकरावांना मी जे बघितलं ते सांगितलं. पूजा अर्धवट टाकून सोहळ्यातच ते वर आले. समोरचं दृश्य पाहताच संतापले. काही काळ दोघांनाही काय बोलावं तेच सुचेना. आदल्या दिवशी कोणी आल्याचंही त्यांना स्मरत नव्हतं. शेवटी त्यांनी कायम वस्तीला असणाऱ्या शेतकऱ्याला वर बोलावलं आणि उलगडा झाला. सायंकाळी अशोकराव काही कामासाठी वाईला गेले होते. त्या काळात महाबळेश्वरहून मोटरसायकलवरून परतणारे 4-5 तरुण मेणवलीला आले होते. वाडा बघायची इच्छा त्यांनी व्यक्त केल्यावर नेहमीप्रमाणे त्यांना वाडा बघण्यास सोडलं होतं आणि चित्रांच्या खोलीची चावीही दिली होती. त्यांच्या व्यतिरिक्त दिवसभरात कोणीही वाड्याकडे फिरकलं नव्हतं. निश्चितच तो त्यांचाच प्रताप होता. आदल्या दिवशी वाईच्या बेडरूम मधील कृष्ण गोपीच्या शृंगाराचं उत्कट चित्र, भडक गुलाबी रंगाखाली बुजल्याचा कालचा दारुण अनुभव पचनी पडला नसतानाच आज अष्टनायिकांसह शृंगार करणाऱ्या कृष्णासोबतच एक पत्नीव्रत पाळणाऱ्या प्रभू रामचंद्रांच्या चित्राला निष्कारण विद्रूप केल्याचं मी हताशपणे पाहत राहिलो. भारतीय संस्कृती कशी महान आहे आणि पाश्चिमात्य संस्कृती कशी हीन आहे याची चर्चा आम्ही भारतीय अतिशय अहमहमिकेने करीत असतो. शिवाय तत्व, मूल्य आणि नैतिकतेचाही मक्ता आपणच घेतला असल्यामुळे त्या चर्चेला एक वेगळंच अधिष्ठान प्राप्त झालेलं असतं. पण दुर्दैव असं की अत्यंत साध्या सोप्या व्यावहारिक गोष्टीतून खूप काही करता येतं ह्याचाच आपल्याला विसर पडलाय. वस्तुतः पर्यटन हा आज परवलीचा शब्द असून यातून जगात सर्वत्र पर्यावरण आणि संस्कृती रक्षणासोबतच व्यवसायही साधला जातोय. याचा एक भाग म्हणून युरोपात 300-400 वर्षांपूर्वीच्या इमारतींचा बाह्य भाग आहे तसाच ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न केला जातो आहे. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांचा विध्वंस अनुभवूनही हे पुनर्निर्माण करण्यात हे देश यशस्वी ठरले आहेत हे विशेष. त्यासाठी कायदे बनवले असून ते कसोशीने पाळलेही जातात. याशिवाय प्रत्येक गावात असणारं सिटी म्युझियम हे त्यांचं वैशिष्ट्य असून त्यातही त्या गावाच्या ऐतिहासिक वारशाची आणि संस्कृतीची तोंडओळख हे पर्यटकांसाठी आकर्षण असतं. रशियासारख्या साम्यवादी देशातही मॉस्को किंवा सेंट पीटर्सबर्ग ह्या ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या शहरात जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधताना तिचा बाह्य भाग हा जुन्या इमारतीला सुसंगत असाच ठेवतात. एवढंच नव्हे तर बांधकाम सुरू असताना तयार केलेल्या आडोशावरही त्या इमारतीच्या बाह्य भागाची प्रतिकृती प्रचंड आकाराच्या छापील चित्रांचा वापर करून लावली जाते. आतमध्ये सुरू असणारी तोडफोड आणि त्यानंतरचं बांधकाम नजरेला जाणवणार नाही अशी काळजी घेतली जाते. 2 वर्षांपूर्वी रशियात मी हे प्रत्यक्ष अनुभवलं. ह्या पार्श्वभूमीवर आपल्या ह्या महान देशातली संवेदनहीनता आणि आपल्या महान संस्कृतीबद्दलचं आपलं बेगडी प्रेम पाहून मन विषण्ण होतं. या संदर्भात आपल्या देशातही कायदे बनवलेत, हेरिटेज कमिट्याही आहेत, पण कायद्याचं पालन होताना दिसत नाही. हे कायदे बनवले गेले ते इंग्रजांच्या राजवटीत. आपल्याकडील कला वारशाचं सर्वेक्षण झालं ते देखील इंग्रजांच्याच राज्यात आणि या प्रचंड कला भांडाराची भारतीय स्तरावर मोठ्या प्रमाणात नोंद ठेवली ती देखील परक्या इंग्रजांनीच. इसवी सन 1863 मध्ये सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांची आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे प्रमुख म्हणून नेमणूक झाली आणि पुढील 25 वर्ष हिंदुस्थानभर फिरून त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी शोध आणि सर्वेक्षणाचं अफाट कार्य केलं. आजही त्यांचं हे काम प्रमाणभूत स्रोत म्हणून मानलं जातं. इसवी सन 1868च्या दरम्यान इंग्रज सरकारने अँटिक्विटीज अँड प्रिझर्वेशन ऍक्ट म्हणजेच पुरातन वस्तू व संरक्षण कायदा हा पहिला आर्किओलॉजिकल कायदा लागू केला.
त्यानंतर या संदर्भात अत्यंत मोलाची कामगिरी लॉर्ड कर्झन यांनी बजावली. व्हॉइसराय असलेल्या लॉर्ड कर्झनने आर्किओलॉजिकल मॉन्युमेंट अँटिक्विटीज अँड रिमेन्स ऍक्ट या नावाचा कायदा करून ह्या कार्याला चालना दिली. यामुळेच ह्या कला वारशाबद्दलची व्याख्या करण्यात आली. एनिथिंग दॅट इज मोर दॅन 100 years old अँड आर्किओलॉजिकली हिस्टॉरिकली इम्पॉर्टंट मुव्हेबल अँड इममुव्हेबल इज अँटिक्विटी. त्यामुळे त्यांचं जतन, संवर्धन आणि त्याविरुद्ध वागणाऱ्यांना शासन अशा तरतुदी होऊ शकल्या. विशेष म्हणजे आजही तेच निकष 105 वर्षांनंतरही कायम आहेत. या जगात विध्वंस करणारे विकृत मनोवृत्तीचे लोक थोडेच असतात, पण उदासीन राहणाऱ्यांची संख्या प्रचंड असते. मात्र विधायक कार्य करणाऱ्यांची संख्या तुलनेने अगदी नगण्य असते. आज परिस्थिती अशी आहे की फारसा गौरवशाली इतिहास आणि परंपरा नसणारे देशही आपला किरकोळ ऐतिहासिक ऐवज, वारसा, कला आणि संस्कृती सांभाळून, जोपासून, सजवून, जाहिरात करून जगाला आकर्षित करण्याच्या प्रयत्नात अहमहमिकेने उतरलेले दिसतात. आम्ही करंटे आपल्या महान संस्कृतीचे, कला वारशाचे फक्त गोडवेगात बसलोत. आमच्या प्रेक्षणीय आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाच्या स्थळांचा बाजार झाला आहे. आधुनिकीकरणाच्या रेट्यात जुन्या आणि महत्वाच्या वास्तूही जमीनदोस्त होत आहेत. आमच्या जीवनदायी पवित्र नद्या प्रदूषित आहेत. येथली पर्वतराजी आणि जंगलं उजाड होत आहेत. परिणामी प्राणीजीवन संकटात आहे. खळाळणारे ओहोळ आणि कोसळणारे धबधबे गटारांनी प्रदूषित आहेत आणि उन्मादात फोडलेल्या बाटल्यांच्या काचांचे तुकडे त्यांचा निर्मळ आनंद घेण्यास परावृत्त करत आहेत. निसर्गाच्या सानिध्यातल्या निसर्ग स्वरांचा आणि स्वर्गीय शांततेचा अनुभव घेण्याऐवजी आम्ही गोंगाट, घाण आणि सर्व प्रकारचं प्रदूषण करून आमची सुजलाम सुफलाम भूमी उद्ध्वस्त करीत आहोत. निसर्ग आपले कार्य करीतच असतो, पण त्यातून काही टिकवून ठेवण्याचंही आम्ही आज विसरू लागलो आहोत. खरं तर ह्याबद्दलची जागरूकता आमच्यात कधीच नव्हती. स्वातंत्र्योत्तर काळात आणि विशेषतः गेल्या काही वर्षात या नवीन संकटाची चाहूल लागली आणि आता तर त्यांनी भीषण स्वरूप घेतलंय. आधुनिकीकरणाच्या जबरदस्त रेट्यात जुनं ते सर्वच नष्ट केलं जातंय आणि त्या जागी जे निर्माण होतंय ते आपल्या सध्याच्या जीवनशैलीसाठी कितीही सोयीचं असलं तरीही त्याचा आपल्या उपयुक्ततेशीच जास्त संबंध असतो. असं हे परिवर्तन अपरिहार्य असलं तरी इतिहास, कला, संस्कृती अशा मूल्यांपेक्षा त्यातही काही तोल राखला जावा असं आग्रहाने प्रतिपादन करणारे आज मूर्ख ठरत आहेत. बऱ्याच वेळा अशा आदर्श गोष्टी फक्त बोलण्यासाठी असतात, प्रत्यक्ष कृतीत आणायच्याच नसतात. हे अनुभवाला येतंय. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे या संसर्गजन्य रोगाला आपण सर्वच बळी पडतो आहोत. आजची वाई हे ह्याचंच प्रतीक आहे असं खेदाने नमूद करावं लागतं. याचं मला मनपूर्वक दुःख आहे. नुकताच वाईला गेलो असता ढोल्या गणपती मंदिराच्या बाजूलाच एक नवीन ठोकळेबाज बेढब इमारत दिसली. चौकशी करता समजलं की तो यात्री निवास आहे. वाईत भाविकांच्या वास्तव्याची सोय गणपती मंदिराच्याच बाजूला केली जावी हे ठीक, पण ती इमारत मंदिराला, त्या परिसराला साजेशी करण्याचा प्रयत्नही का केला गेला नाही? असंवेदनशीलता आणि सारासार विचार, कल्पनाशक्तीचा अभाव हा आमच्यात किती मुरला आहे याचं हे उदाहरणच म्हणावं लागेल. अशा या पार्श्वभूमीवर समाजातली उदासीनता बघता मन विषण्ण होईल अशी परिस्थिती आहे. माझा एक अमेरिकन मित्र मला एकदा म्हणला होता, "यू हॅव सो मच ऑफ आर्ट, कल्चर अँड हेरिटेज, बट यू डोंट केअर फॉर एनिथिंग." एकेकाळी भारतीयच नव्हे तर पाश्चिमात्य देशातल्या विद्वान, विचारवंत आणि कलावंतांना मोहून टाकणारी ती रम्य वाई आता कमालीची बदलली आहे. घाण, अस्वच्छता, विद्रूप करणारे सिमेंटच्या ठोकळ्यांचे बांधकाम यांच्या गर्दीत
वाई स्वतःच स्वतःची ओळख विसरून पिसाटल्यासारखी पसरत चाललीय. सिनेमा आणि टीव्ही सिरियल्सच्या शूटिंगसाठी लोकप्रिय ठरलेलं हे ठिकाण राहण्या, खाण्या, पिण्याच्या सोयीमुळे आपलं स्वत्वच हरवत चालली आहे. पवित्र कृष्णेचं पात्र घाण, राडारोडा आणि गलिच्छतेने भरलेलं आहे. मराठा वास्तुशैलीच्या सुबक, सुंदर, सुरुदार खांब आणि महिरपदार कमानींनी नटलेल्या वाडे आणि मंदिरांऐवजी जागोजागी सिमेंटचे ठोकळे उभे राहतात. एक विषण्ण भाव मनात दाटून येतो आणि दुःखातिरेकाने मन व्याकुळ होतं. एकेकाळी वाईच्या पवित्र कृष्णा नदीत दिवस उजाडताना सूर्योदयाची लालिमा अनुभवत पक्ष्यांच्या किलबिलाटात येथील ब्रह्मवृंद सुस्नात होत उगवत्या सूर्याला अर्घ्य देत असत. तीरावरच्या मंदिरं, यज्ञशाळा आणि पाठशाळांमधून मंत्रघोषाचा जागर होत असे. माझघरात जात्यावरची गाणी गात दळण दळले जाई आणि गोशाळेतील गायींच्या गळ्यातील घंटानाद त्या वातावरणाला पावित्र्याचा स्पर्श देत असे. पण त्याच क्षणी मी स्वतःलाच समजावतो, विसर तू बघतोयस ते, विसर तू अनुभवतोयस ते. जे बघितलंस, अनुभवलंस ते आठव आणि त्यातच समाधान मान. आपण ऐकत होतो नवभारत दृश्यकला विशेषांक दीपावली 2024 यामधील सुहास बहुलकर यांचा लेख. लेखाचं नाव आहे वाई स्मरणरंजन.